गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दारूबंदी संदर्भात मडकेजाम येथील महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन। दिंडोरी तालुक्यातील मडकेजाम येथील महिलांनी दारूबंदी विरोधात ग्रामपंचायतीने गाव शिवारात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नये या मागणीचे निवेदन आज गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी सरपंच रोहिणी मोरे, गोकुळ वडजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले। मडकेजाम येथे ग्रामसभा घेण्यात आली। या ग्रामसभेवर मडकेजाम दिंडोरी रस्त्यावर बियर बार व परमिट रूम साठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज आला असून त्यास परवानगी नाकारली आहे, तरी भविष्यातही त्यास परवानगी देऊ नये असा ठराव केलाय। तरी प्रशासनाला हाताशी धरून परवानगी दिली जाणार असल्याचे महिलांना समजताच त्यांनी पंचायत समिती गाठली। यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने विस्तार अधिकारी HM कापसे यांना निवेदन देण्यात यावेळी गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने विस्तार अधिकारी HM कापसे यांना निवेदन देत कैफियत मांडली। जर गाव व परिसरात दारू दुकानास परवानगी दिल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिलाय। यावेळी संध्या वडजे, रीना खोडे, रुपाली वडजे, सुनीता गांगुर्डे, शीतल गांगुर्डे, कल्पना बोराडे, सुनीता वडजे, हर्षदा वडजे, बेबी जाधव, कल्याबाई गांगुर्डे, चंद्रभागा शेट्टे, सारिका आढाव आदींसह 50 महिला उपस्थित होत्या। आमच्या गावात नको, आमचे जर असे दारू जर टाका लागले तर आमच्या गावाची सुधारणा केव्हा होणार आहे? आमचे पोरं सोर आहे, आज अजून काहीचे लग्न नाहीये। दारूचा हा विषयच नको आमच्या गावात। आमच्या गावात दारू कुठंच भेटावाच नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे। आमचं गाव सुधरावं। एकच मत आहे का गावामध्ये दारू बंद ही झाली पाहिजे, ब्लॅक मध्ये सुद्धा नाही ओपली गेली पाहिजे, घरपोच सुद्धा झाली नाही पाहिजे। कारण अनेक या दारूमुळे खूप घटना घडू राहिल्या का अशा का कोणाच्या घरामध्ये काही नसलं, काही मुलांना खायला प्यायला नाही तरी दारूवाले दारूच्या घरात जाऊन दारू पितात। त्यामुळं आमची एकच मान्य आहे का हे दारूचं दुकान झालं नाही पाहिजे आणि गावात सुद्धा दारू ही आलीच नाही पाहिजे। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।